नमस्कार मित्रांनो, मी आहे दासर. आपण सर्वांचं या सेशनमध्ये सहर्ष स्वागत आहे. या सेशनमध्ये आपण रिंग टोपोलॉजी पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण या ठिकाणी रिंग टोपोलॉजीचं जे काही प्रेझेंटेशन आहे ते या ठिकाणी पाहतोय. तर या ठिकाणी तुम्ही पाहताय की या ठिकाणी फर्स्ट कॉम्प्युटर जो आहे तो सेकंडला जोडलेला आहे, तर सेकंड कॉम्प्युटर हा थर्डला जोडलेला आहे, थर्ड कॉम्प्युटर हा फोर्थला जोडलेला आहे आणि फोर्थ कॉम्प्युटर हा फिफ्थ कॉम्प्युटरला जोडलेला आहे. पण फिफ्थ कॉम्प्युटर हा कोणाला जोडलेला आहे? अगेन फर्स्ट कॉम्प्युटरला जोडलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी काय निर्माण होते? एक रिंग निर्माण होते. म्हणजेच ज्या ठिकाणी फर्स्ट कॉम्प्युटरला लास्ट कॉम्प्युटर जोडला जातो त्यावेळी त्या ठिकाणी एक सर्कल तयार होते, एक रिंग तयार होते. बरोबर आहे. या ठिकाणी आपण फॉर एक्झाम्पल 5 कॉम्प्युटर्स विचारात घेतलेले आहेत. या ठिकाणी मोर दॅन 5 कॉम्प्युटर्स देखील त्या ठिकाणी असू शकणार आहेत आणि अशाच पद्धतीचं कनेक्शन ज्यावेळी या कॉम्प्युटरमध्ये निर्माण होणार आहे एक नेटवर्क तयार करण्यासाठी, त्यावेळी जे निर्माण होणारे त्या ठिकाणी जी टोपोलॉजी असणार आहे तिला आपण काय म्हणणार आहोत? रिंग टोपोलॉजी असं म्हणणार आहोत. रिंग टोपोलॉजी इज लाईक अ बस टोपोलॉजी बट विथ कनेक्टेड एंड्स. तर या ठिकाणी बघा, केबलचाच वापर करून हे ऑल कॉम्प्युटर्स सर्क्युलर वेमध्ये काय केलेले आहेत? कनेक्ट केलेले आहेत. म्हणजे सीज बस टोपोलॉजीप्रमाणेच या ठिकाणी त्यांना केबलचा वापर करून या ठिकाणी कॉम्प्युटर जोडलेले आहेत. पण प्रत्येक कॉम्प्युटर जो आहे त्याच्यासोबत काय आहे? एंडिंग नोड आहे. म्हणजेच या ठिकाणी हा एक एंड नोड आहे, तर या ठिकाणी हा एक एंड नोड आहे. म्हणजेच प्रत्येक कॉम्प्युटर हा जो आहे तो दोन केबलच्या सहाय्याने काय केलेला आहे? जोडलेला आहे. द नोड्स दॅट रिसिव्ह द मेसेज फ्रॉम द प्रिव्हियस कॉम्प्युटर विल ट्रान्समिट टू द नेक्स्ट नोड. सपोज फर्स्ट मशीनला ह्या थर्ड मशीनला डेटा पाठवायचा असेल तर सर्वप्रथम हा जो फर्स्ट मशीन आहे तो डेटा कुणाला पाठवणार आहे? सेकंड मशीनला पाठवणार आहे आणि मग सेकंड मशीन कुणाला पाठवणार आहे? थर्ड मशीनला पाठवणार आहे. सो अशा पद्धतीनं नेक्स्ट कॉम्प्युटरचा वापर करून त्या ठिकाणी मेसेज फॉरवर्ड केला जाणार आहे. द डेटा फ्लो इन वन डायरेक्शन दॅट इज इन अ युनि डायरेक्शनल. तर या ठिकाणी जे डेटा ट्रान्समिशनचं जे काही वे आहे, मार्ग जो आहे तो फिक्स असतो, दॅट इज क्लॉकवाईज डायरेक्शन. या ठिकाणी सपोज 12, 3, 6, 9 आपण असं जर घड्याळाच्या वेळा जर विचारात घेतल्या, बघा 12, 3, 6, 9, तर या ठिकाणी जे काही घड्याळाचं जे काही मूव्ज असतात ह्या क्लॉकवाईज डायरेक्शनमधल्या ज्या मूव्ज आहेत त्यानुसार आपण घड्याळाचं टायमिंग पाहत असतो किंवा वाचत असतो. त्याच पद्धतीनं डेटा ट्रान्समिशन देखील काय केलं जाणार आहे? या क्लॉकवाईज डायरेक्शनमधूनच काय केलं जाणार आहे? फॉरवर्ड केलं जाणार आहे. द डेटा फ्लो इज ए सिंगल लूप कंटिन्युअसली नोन ॲज अ एंडलेस लूप. तर या ठिकाणी बघा, फर्स्ट कॉम्प्युटर हा लास्ट कॉम्प्युटरला जोडल्यामुळे किंवा लास्ट कॉम्प्युटर हा फर्स्ट कॉम्प्युटरला जोडल्यामुळे डेटा जो फ्लो असणार आहे तो कसा येणार आहे? कंटिन्युअस लूपमध्ये येणार आहे. म्हणजे एंडलेस लूप असणार आहे. याच्यामध्ये एंडच कुठं असणार नाही आहे. पुन्हा जो ज्या ठिकाणी एंड झालेला आहे त्या ठिकाणी पुन्हा स्टार्टअप झालेला असणार आहे. त्यामुळे एंडलेस लूप या ठिकाणी डेटा ट्रान्समिशनसाठी पाहायला मिळणार आहे. It has a no terminal ends, that is each node is connected to the other node and having the no termination point. बघा, प्रत्येक कॉम्प्युटर हा सेकंड कॉम्प्युटरला जोडलेला आहे किंवा नेक्स्ट कॉम्प्युटरला जोडलेला आहे. नेक्स्ट कॉम्प्युटर हा त्याच्या पुढच्या नेक्स्ट कॉम्प्युटरला जोडलेला आहे. पण या ठिकाणी टर्मिनेशन कुठेही पाहायला मिळत नाही. ओके. सो अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण नो टर्मिनेटर आपण या ठिकाणी पाहतोय की ज्या ठिकाणी कॉम्प्युटरचं जे काय असणार आहे नेटवर्क थांबवलं जाणार आहे, ब्रेकडाऊन होणार आहे. अशा पद्धतीचं या ठिकाणी कुठेही टर्मिनेशन असणार नाही. द डेटा इन द रिंग टोपोलॉजी फ्लो इन अ क्लॉकवाईज डायरेक्शन. तर आपण मगाशीच जाणून घेतलेलं आहे, डेटा जो फ्लो होणार आहे हा क्लॉकवाईज डायरेक्शनमधून होणार आहे. या ठिकाणी जर सपोज फर्स्ट कॉम्प्युटरला या लास्ट कॉम्प्युटरकडे डेटा पाठवायचा असेल तर तो सर्वप्रथम या सेकंड कॉम्प्युटरला आणि थर्ड कॉम्प्युटरला, त्याच्यानंतर फोर्थ कॉम्प्युटर डेटा पाठवला आणि मगच तो डेटा कुठे येणार आहे? या फिफ्थ कॉम्प्युटरकडे डेटा येणार आहे. अशा पद्धतीनं क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये हा डेटा फ्लो पूर्ण केला जाणार आहे. द मोस्ट कॉमन ॲक्सेस मेथड ऑफ द रिंग टोपोलॉजी इज अ टोकन पासिंग. जर फर्स्ट मशीनला फोर्थ मशीनला डेटा पाठवायचा असेल तर त्यावेळी टोकन पासिंगचा वापर केला जाणार आहे. टोकन पासिंग काय आहे ते जाणून घेऊया आपण. Token passing. It is a network access method in which token is passed from one node to another node. Token is a frame that circulates around the network. तर या ठिकाणी एक फ्रेम असते की जी म्हणजे एक पॅकेट असतं, डेटा फ्रेम असते की जी प्रत्येक कॉम्प्युटरकडे काय केली जाते? पाठवली जाते.
ओके, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला या ठिकाणी सोप्या भाषेत म्हणतोय की पत्र. सपोज हा सगळ्यात महत्त्वाचा मशीन आहे, त्याच्यानंतर त्याच्या खालोखाल हा आहे, त्याच्या खालोखाल हा आहे, त्याच्या खालोखाल हा आहे, आणि त्याच्या खालोखाल हा आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा कोण आहे? हा मशीन आहे. आणि सगळ्यात कमी महत्त्वाचा मशीन कोण आहे? हा आहे. तर या ठिकाणी डेटा सर्वप्रथम पाठवण्याचा अधिकार ज्याच्याकडे जास्त प्रायोरिटी असणार आहे, ज्याच्याकडे जास्त महत्त्व असणार आहे, त्या मशीनकडे ते पत्र असणार आहे. आणि ते पत्र त्याच्या ताब्यात असल्यामुळे तो काय करणार? डेटा पाठवण्याचं काम करणार आहे. आणि त्याचं डेटा पाठवण्याचं काम झालं की ते पत्र कुणाकडे जाणार आहे? दुसऱ्या महत्त्वाच्या कॉम्प्युटरकडे जाणार आहे. मग त्याच्याकडे ते पत्र आल्यानंतर तो काय करतो? पत्र म्हणजे डेटा फ्रेम, हे लक्षात घ्या. तर ती फ्रेम आल्यानंतर तो काय करतो? आपल्याकडे जर डेटा पाठवण्याची जर काही माहिती पाठवण्याची जर त्याच्यामध्ये काही क्षमता आहे, किंवा सॉरी त्या ठिकाणी त्याला पाठवायचं आहे, तर तो मशीन त्या ठिकाणी डेटा पाठवणार आहे. त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर तो काय करतो? ते पत्र सोडतो आणि ते पत्र कुणाकडे येऊन पोचतं? आणखी त्याच्या खालोखाल महत्त्वाचं असणारं जे मशीन आहे त्याच्याकडे पत्र येतं, आणि ते मशीन त्या ठिकाणी मग आपलं डेटा सेंडिंगचं काम पूर्ण करून घेणार आहे. तर पहा, या ठिकाणी ते काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा ते पत्र कुणाकडे येणार आहे? त्याच्या खालोखाल मशीनकडे येणार आहे. आणि या खालोखाल मशीनला देखील डेटा पाठवायचा आहे. फॉर एक्झाम्पल मी आता शेवटचं या ठिकाणी कंटेंट तुम्हाला सांगतोय. पहा, सपोज या मशीनलाच डेटा पाठवायचा आहे, तर या मशीनकडे ते पत्र आल्यावरतीच तो काय करतो? हा मशीन ज्याला पाठवायचा डेटा आहे त्या मशीनला चा जो ॲड्रेस आहे त्या ॲड्रेस सोबत ती माहिती तो मशीन काय करतो? पाठवतो. त्यामुळे तो डेटा काय होतो? या मशीनकडे येऊन पोचतो आणि तो मशीन प्राप्त करतो. सपोज या चौथ्या मशीनला जर पहिल्या मशीनकडे डेटा पाठवायचा असेल, तर तो या पहिल्या मशीनचा ॲड्रेस काय करतो? त्या डेटासोबत जोडतो आणि मग तो डेटा या 5व्या मशीनकडे येतो. पण 5व्या मशीनकडे आल्यानंतर त्याचा ॲड्रेस त्या सोबतच्या डेटामध्ये मांडलेल्या ॲड्रेससोबत मॅच होत नाही, त्यामुळे तो रिसीव्ह करत नाही. आणि मग तो डेटा कुणाला मिळतो? पुढे जाऊन त्या पहिल्या मशीनला मिळतो, कारण की त्याचा ॲड्रेस त्या डेटासोबत जोडलेला आहे. मग डेटा सेंड झाल्यानंतर ते पत्र जे आहे ते आता कुणाकडे येणार आहे? या शेवटच्या मशीनकडे येणार आहे. ओके, सो अशा पद्धतीनं जी टोकन आहे, डेटा फ्रेम जी आहे, ह्या पूर्णपणे रिंगमध्ये काय होत असणार आहे? क्लॉकवाईज डिरेक्शनमधून मूव्ह होत असणार आहे, किंवा या ठिकाणी प्रायोरिटीज ज्या असतात त्या प्रायोरिटीजनुसार ती जी काही टोकन असणार आहे ती या नेटवर्कमध्ये फ्लो होत असणार आहे. वर्किंग ऑफ टोकन पासिंग. A token moves around the network and it passed from computer to computer until it reaches the destination. तर जे टोकन आहे ते आपण जाणलेलंच आहे की एका मशीनकडून दुसऱ्या मशीनकडे पाठवलं जातं. अ सेंडर मॉडिफाईज द टोकन बाय पुटिंग द ॲड्रेस अलॉंग विथ द डेटा. तर टोकन जे आहे ते टोकन त्याच्याकडे आल्यानंतर, त्या मशीनकडे आल्यानंतर ते मशीन काय करतं? डेटा सेंडिंगचं काम करतं, बरोबर आहे. त्यामुळं तो सेंड करत असलेला डेटा जो असणार आहे त्याच्यासोबत तो काय करतो? ज्याला पाठवायचा आहे डेटा त्याचा ॲड्रेस देखील काय करतो? त्याच्यामध्ये मांडतो. त्यामुळं ॲड्रेससोबत डेटा किंवा डेटासोबत ॲड्रेस त्या ठिकाणी त्या सेंडर मशीनद्वारा निर्माण केला जाणार आहे. आणि मग तो मशीन टोकन प्राप्त झाल्यानंतर तो डेटा आणि ॲड्रेस जो आहे तो नेटवर्कवरती सोडणार आहे. द डेटा इज पास्ड फ्रॉम वन डिव्हाइस टू अनदर डिव्हाइस अंटिल द डेस्टिनेशन ॲड्रेस मशीन. वन्स द टोकन रिसिव्ड बाय द डेस्टिनेशन डिव्हाइस देन इट सेंड्स द एक्नॉलेजमेंट टू द सेंडर. तर बघा, सेंडरनं डेटा त्या रिसिव्हरला पाठवला की रिसिव्हर जो आहे तो सेंडरला एक्नॉलेजमेंट पाठवतो की तुझा डेटा मला प्राप्त झालेला आहे. मग त्या ठिकाणी सेंडर जो असतो तो आपलं डेटा सेंडिंगचं काम थांबवतो आणि आपल्याकडे आलेलं जे टोकन आहे ते पुढील डिव्हाइसकडे पाठवतो, जेणेकरून पुढील डिव्हाइस आपलं डेटा सेंडिंगचं काम करू शकणार आहे. इन अ रिंग टोपोलॉजी टोकन इज युज्ड ॲज अ कॅरियर. तर या ठिकाणी रिंग टोपोलॉजीमध्ये काय केलं जाणार आहे? टोकन म्हणून या ठिकाणी एक कॅरियर सिग्नलचा वापर केला जाणार आहे. ओके, आता आपण ॲडव्हान्टेजेस ऑफ रिंग टोपोलॉजी पाहणार आहोत. तर या ॲडव्हान्टेजेसमध्ये सर्वप्रथम आपण ॲडव्हान्टेज पाहतोय नेटवर्क मॅनेजमेंट. फॉल्टी डिव्हाइस कॅन बी रिमूव्ड फ्रॉम द नेटवर्क विदाउट ब्रिंगिंग द नेटवर्क डाऊन. तर या ठिकाणी बघा, एखादं मशीन खराब झालं तर ते आपल्याला काढायलाच पाहिजे. जर हे मशीन नाही काढलं तर उर्वरित नेटवर्कचा जो भाग आहे तो कामामध्ये येणार नाही आहे. त्यामुळं आपणाला या ठिकाणी फॉल्टी मशीन काढणे हेच एक त्याच्यावरती काय असणार आहे? सोल्युशन असणार आहे. म्हणजेच या ठिकाणी नेटवर्क मॅनेजमेंट इझी होते. कसं होते बघा, या मशीननं म्हणजे पहिल्या मशीननं जर चौथ्या मशीनला डेटा पाठवायचं जर म्हटलं
आणि मग तो पहिल्या मशीनपासून दुसऱ्या मशीनकडे डेटा येतोय, पण चौथ्या मशीनकडे डेटा जात नाही. याचा अर्थ कुठलं मशीन फॉल्टी आहे, तिसरं मशीन फॉल्टी आहे. हे आपल्याला या नेटवर्क मॅनेजमेंटच्या साहाय्याने आपल्याला हे इझिली डिटेक्ट होणार आहे. प्रोडक्ट अव्हेबिलिटी. Many hardware and software tools for the network operation and monitoring are available. सो प्रोडक्ट अव्हेबिलिटी म्हणजे आपल्याला या ठिकाणी हे नेटवर्क तयार करण्यासाठी लागणारे जेवढे काही पार्ट्स आहेत हे आपल्याला जवळपासच्या मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होणार आहे. कॉस्ट. ट्विस्टेड पेअर केबलिंग इज inexpensive and easily available, therefore the installation of the cost is very low. ट्विस्टेड केबलच्या सहाय्याने या ठिकाणी हे नेटवर्क निर्माण केलं जाणार आहे, त्यामुळे त्याची जी काही हे नेटवर्क निर्माण करण्याची जी काही एकूण कॉस्ट आहे ती देखील कमी असणार आहे. रिलायबल. इट इज मोर रिलायबल नेटवर्क बिकॉज द कम्युनिकेशन सिस्टम इज नॉट डिपेंडेंट ऑन द सिंगल होस्ट कॉम्प्युटर. तर या ठिकाणी आपण बस नेटवर्कमध्ये जसं जाणलेलं आहे तशाच पद्धतीने या ठिकाणी आपण जाणलेलं आहे की हा जो काही नेटवर्कचा जो काही प्रवास आहे, जो वर्किंग आहे ते केबलवरती आधारित आहे. यामध्ये एखादं नोड खराब झालं तर संपूर्ण नेटवर्क डाऊन होतंच आणि त्याच्यामुळं नेटवर्क थांबतंय काम असं काही होणार नाही आहे. त्यामुळे एखादं मशीन यातलं खराब झालं तर नेटवर्कचं काम थांबतंय, पण तो डिव्हाइस लागलीच आपण बदलला तर आपल्याला उर्वरित नेटवर्कवरती किंवा संपूर्ण नेटवर्कवरती आपल्याला सेवा देता येणार आहे. त्याचबरोबर केबलचा देखील या ठिकाणी महत्त्वाचा भाग आहे. एखादी केबल जर कट झाली, खराब झाली तर उर्वरित नेटवर्क हे थांबणार आहे, काम करणार नाही आहे. तर अशा ठिकाणी आपण तेवढाच पार्ट काय करू शकणार आहोत, बदलू शकणार आहोत. त्यामुळे हे नेटवर्क जे आहे ते आपल्याला रिलायबल म्हणून त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. लक्षात घ्या, एखादा कॉम्प्युटर आणि एखादा केबलचा तुकडा जर आपल्याला डिटेक्ट झाला की तो खराब आहे तर आपल्याला पटकन त्या ठिकाणी सेवा देऊन आपलं नेटवर्क आपल्याला सुरळीत ठेवता येणार आहे. त्याच्यानंतर आपण पाहतोय डिसॲडव्हान्टेजेस. यामध्ये पहिलं डिसॲडव्हान्टेज आहे ते म्हणजे डिफिकल्टी ऑफ ट्रबल शूटिंग. इट रिक्वायर्स अ स्पेशलाइज्ड test equipment to determine the cable faults. If any fault occurs in the cable, then it would disturb the communication for all the nodes. बघा, आपण जाणलेलंच आहे एखादी केबल जर खराब झाली या नेटवर्कमधील तर उर्वरित जे नेटवर्क आहे की जे जोडलं जाणार आहे त्या केबलच्या सहाय्याने ते संपूर्णपणे थांबणार आहे आणि त्यामुळे आपल्याला त्या केबलचा फॉल्ट जो आहे तो शोधणं महत्त्वाचं आहे आणि ते शोधण्यासाठी आपल्याला इक्विपमेंट हे घ्यावंच लागणार आहे. त्यामुळं आपल्याला केबलच्या टेस्टिंगसाठी हे इक्विपमेंट घेणं हे एक आपल्याला डिसॲडव्हान्टेज असू शकणार आहे. फेल्युअर. द ब्रेकडाऊन इन द वन स्टेशन लीड्स द फेल्युअर ऑफ द ओव्हरऑल नेटवर्क. एखादं मशीन खराब झालं तर पूर्ण नेटवर्क खराब होतं, हे देखील आपण डायग्रामच्या सहाय्याने समजून घेतलेलं आहे. रिकन्फिगरेशन डिफिकल्टीज. ॲडिंग द न्यू डिव्हाइस टू द नेटवर्क वूड स्लो डाऊन द नेटवर्क. कमी नेटवर्कमध्ये कमी PCs असतील, कमी कॉम्प्युटर्स असतील तर हे नेटवर्क किंवा ही जी टोपोलॉजी आहे ती व्यवस्थित काम करू शकणार आहे. पण ह्याच्यामध्ये जर नंबर ऑफ मशीन्स जर ॲड झाले तर नेटवर्कचा परफॉर्मन्स डाऊन होणार आहे, कारण की हे बस किंवा केबलवरती आधारित असलेलं नेटवर्क आहे. त्याचबरोबर आपण या ठिकाणी ट्विस्टेड पेअर केबल वापरतो, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला मिळणारं स्पीड देखील काय असणार आहे, मर्यादित असणार आहे. त्यामुळे आपल्याला ओव्हरऑल जर विचार केला तर आपल्याला यामध्ये कमी मशीन्स ॲड करणं फायदेशीर असणार आहे. डिले. Communication delay is directly proportional to the number of nodes. Adding the new device increase the communication delay. नक्कीच याच्यामध्ये आपण मशीन्स जेवढे आपण वाढवणार आहोत तेवढा आपल्याला सेंडर आणि रिसिव्हरमधलं अंतर वाढणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला डिले त्या ठिकाणी निर्माण झालेला पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी पहिल्या कॉम्प्युटरला 5व्या कॉम्प्युटरकडे डेटा पाठवायचा असेल तर त्याला 3 कॉम्प्युटरमधून डेटा फॉरवर्ड करायला पाहिजे. पण यांच्यामध्येच जर समजा 50 कॉम्प्युटर येत असतील तर फर्स्ट मशीन टू लास्ट मशीन डेटा पाठवत असताना आपणाला या ठिकाणी नंबर ऑफ डिव्हायसेस वाढल्यामुळे आपणाला त्या ठिकाणी डिले निर्माण झालेला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, मी आशा करतो की या ठिकाणी रिंग टोपोलॉजी जो आहे तो आपण व्यवस्थितरित्या अभ्यासलेला आहे, खूप सोप्या पद्धतीने अभ्यासलेला आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये काही शंका असेल तर मला निश्चित कमेंट करा, मी तुम्हाला प्रतिसाद देईन. तोपर्यंत धन्यवाद.